रामकृष्ण हरी श्रीराम पायी दिंडी सोहळा आता 10 मिनिटापूर्वी आम्ही एका शाळेमध्ये जेवण करण्यासाठी थांबलो आहे. हे बघा आपल्या महिला वारकरी आहेत. शाळेमध्ये जेवणासाठी थांबलेली आहे दिंडी. जवळजवळ 250-300 लोक आहेत. नाही पाहिजे 250-300 लोक कशी काय? 500 लोक पाहिजेत ना. 500 आहेत पण काही मागं पुढे झालेली आहे. नाही म्हटलं. हा बरोबर. हे बघा कडक ऊन पडलेलं आहे आणि या शाळेच्या आवारात आपली लोक शाळेच्या कडेने ज्या ठिकाणी सावली आहे बघा, तो टेम्पो मोठ्या गाड्या ह्या ठिकाणी आल्या नाहीत, कारण वारीचा रस्ता एकच आहे आणि त्या रस्त्याने गाड्या येऊन देत नाही असं राक्षस सांगत होते. तर बघा ही पिकअप आहे आपल्या पायी दिंडी सोहळ्याची पिकअप आहे आणि त्या ठिकाणाहून आपली म्हणजे तो जो कोपरा आहे त्या गाडीच्या कोपऱ्यात ते दुसरी दिंडी आहे. त्या कोपऱ्यापासून अशी लोक कडनी सावलीमध्ये बसलेले आहेत. थोडी सावली आहे. तसं 2 दिवस दुपारचं जेवण उन्हातच केलेलं आहे, पण आज थोडी कोपऱ्याला सावली आहे. तशी शाळेच्या म्हणजे शाळेचं काय म्हणतात त्याला, शाळेची पडी म्हणता येणार नाही, पण तिथं सावलीचा भाग आहे त्यामुळे तिथं लोक बसले आहेत बघा. आणि ह्या बाजून सुद्धा त्या कोपऱ्यावरून लोक जेवायला बसले. आता इकडं पाठीमाग ही दुसरी, आता ही जी पंक्तीला बसले पुढे ही लोक, हे सगळे आपल्या श्रीराम पायी दिंडी सोहळ्यातील आहेत. हे बघा की सावली लिंब आता पर्यंत तिकडे घ्यायचं आपण झाडाखाली घ्यायचं तिकडे जाऊन बसतो आपण. तिथं मध्ये उन्हात लोक बसले आहेत. इथलच्या लोकांचं थोडं नियोजन बदललं की पुढे चाललेत बसायला. इथं पताका उभे केलेले आहेत, पण आता नेमके आपल्या दिंडीचे ते नाही सांगता येणार. इथे एक पताका आहे आणि या बघा ह्या इथं सुद्धा पताका उभ्या केलेले आहेत. आता दिंड्या वेगवेगळ्या दिंड्या येत असल्यामुळं मग जशी जागा मिळत तशी लोक पताका उभ्या करतात. आता थोडी हवा सुटलेली आहे. गेल्यावर सुद्धा दिंडी याच ठिकाणी आली होती.
ही शाळा आहे. हे बघा, हे जे महाराज हे गायक आहेत आपल्या ठाणे जिल्ह्यातले, ते आता पुढे गेले. पवन शिंदे त्यांचं नाव आहे. उत्कृष्ट गायन करतात. आता सगळी लोक जेवायला बसलेत, पण मी काय जेवायला बसणार नाही सध्या. लगेच बसणार नाही, थोड्या वेळाने बघू आपण. तसं वारीच्या लोकांना जेवण लगेच उरकावे लागतात, पण दुसऱ्या पंगत सुद्धा असते, दुसऱ्या पंक्तीला आपण बसू. हे बघा, हरिभक्त निवृत्ती महाराज लोखंडे आहेत पारगावचे, पारगाव शिंगवे. ते वाटीत आहेत. आज खिरीचा बेत बनवलेला आहे. आपल्या वारीचे जे पंच कमिटी आहे त्यांनी खिरीचा बेत बनवलेला आहे आणि खिरी बरोबर चपाती आहे. तेव्हा तिकडे ज्याली तात्या सुद्धा ते डिश नाही वाटीत आहे. ते बघा, त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मात पाटीला आहे, ते चपात्या वाटीत आहे. हे बघा, ह्या बाजूने भाऊसाहेब थोरात आहेत, हरिभक्त पारायण भाऊसाहेब थोरात, हे सुद्धा चपात्या वाटीत आहेत.
इथं लागूनच घे ना. दे इकडे या. आला बसा. पात्र नाही आणलं. हे पात्र आणलं तर नाही. जाऊ द्या रे. बसा. हो बसा. इथंच बसा. बसा 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 तुम्ही बसा. हो माऊली. हो माऊली. हे बघा हे 2 वारकरी सुद्धा आपल्याच श्रम पायदिंडी सोहळ्यातील आहे आणि इथं माझे शेजारी बसलेले वारकरी बघा, तुम्ही ओळखला असेल हे वारकरी. तुम्ही जेवाय नाही बसले? जेवाय बसायचं. खडकीची दिंडी आली तेव्हा पुन्हा गेलो. खडकीच्या लोकांना भेटायला जायचे? गेलतो. हा हा हा. पाय दुखत आहेत का? पाय नाही दुखते एवढं. मोठे बरं. पहिल्यापासून इतका आनंद वाटला. अजूनपर्यंत कधी असं दुखत होतं ते जसं काय दुखणं पण बाहेर. तुम्ही पायवारीला पहिल्यांदा आले का? इथून मागे आलते? जवळजवळ 5वी 6वी आहे. मधून गाड्याने येत होतो. आता ही पायवारी पहिल्यांदाच आहे. हा, मग पाय दुखत आहेत का तुमचे? एक दिवस जरा थोडं डोकं दुखलं, त्याच्यावरती परत नाही काय दुखलं नाही काय नाही काय. हे बघा हे आपले खडकीचे हारवाले आहेत. यांचं आडनाव वाबळे. यांनी रामनवमीच्या कार्यक्रमाला, हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाला आपल्या पिंपळामध्ये, परत कामठेमाळ्यातल्या कानिमनाथ महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताहाला यांनी स्वतः हार पुरवले. मला वाटते कुरकुटे मळ्यात तुम्हीच हार पुरवले ना? हार पण पुरवले आणि कीर्तनाचा विना पण घेत होतो. पाऱ्याचा विना घेत होतो. कोणकोणत्या मळ्यात विना घेतला? बेलसरवाडीला घेतला. हा. परत कुरकुटे मळ्यामध्ये घेतला, कामटे मळ्यात घेतला, गावात सप्त्याला हनुमान जयंतीला घेतला होता, रामनवमीला घेतला होता. मुक्ताबाईच्या तिकडं पण सप्त्यामध्ये पाऱ्याचं काम केलेलं. आणि इतर ठिकाणी या वर्षापासून अवसरीमध्ये पण त्या लोकांनी फोन दिले, फोन नंबर. पाऱ्याचं काम करताना तुम्ही गळ्यात विना घेता आणि मग रामकृष्ण हरी मंत्र जप करीत असाल ना? मंत्र जप करायचे, आलं म्हणत आपल्या गावाला म्हणायचे, अभंग म्हणायचा, इतर काय आपले संत आहे त्या संतांचा. तुम्हाला एखादी गवळण येते का? गवळण येते पण आवाज मोठा नसल्यामुळे ना हे नाही करत. मग आपला रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली, तुकाराम. बरं, अभंग येतो एखादा? अभंग येतो तसा. कोणता अभंग येतो? नाही, आवाज नाही. कसं आहे, आवाज असू नाही तर नसू, पण आपल्याला त्यातलं काही गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. कोणता अभंग येतो? तसा विठुरायाची शाळा भरली, हा अभंग येतो. हा, म्हणा बरं. म्हणा. नाम घेता विठोबाचे, नाम घेता विठोबाचे, नाम घेता विठोबाचे. पुढं काय? बरं, असू द्या. गवळण येते का? काय होतं, ते आपला रोजचा अभ्यास असला ना ते ध्यानात राहतं. पण तरी पण नुसतं रामकृष्ण हरी जरी म्हटलं तरी ते देवाला प्रिय आहे. हा. आता दरवर्षी वारीला येणार? पायवारीला? हा, दरवर्षी येणार. तुम्ही ठरवलेलं आहे का? ठरवलं म्हणजे आता ह्या वारीमध्ये एवढा आनंद वाटला, सगळं काही किती काय झालं तरी सगळं विसरून तिकडं विसरायचं. आणि ह्या वारीमध्ये जेवढे नवीन काय आपल्याला अभंग, गवळ आणि कीर्तन, हरिपाठ, परत संतमय बारूड,
एवढे कार्यक्रम आपल्याला ऐकायला भेटतात. नवीन नवीन महाराज लोकांच्या ओळखी जातात. आणि काही समजा आपले नातेवाईक समजा लांब असले त्यांच्या ओळखी पण होतात हे होतात. आणि इतर काही आता 2 दिवस झाले तर आमचे 20 वर्षापूर्वी शाळेतले विद्यार्थी मैत्रिणी ते पण आता एवढे परवा दिवशी वारीत भेटले का शाळेतली मुलं? शाळेतली मुलं. आणि मग तुम्ही शाळेला खडकीत असाल का पिंपळात? पिंपळात होतो. हा हा. 4थी पासून पिंपळात होता ना. मग शाळेत आणि आमचे मामांचं ते पण पिंपळगाव आणि आता हारांचा व्यवसाय तो पिंपळाचा. शाळेतली मुलं आता सगळी जवळजवळ अख्खा पिंपळगाव अगं पिंपळाव हे आपलं घरच झाल्यासारखं झालं. माहेर घर झालं. आमचे खडकीचे लोक म्हणतात आमच्या खडकीपेक्षा ते पिंपळगावचेच माहेर झालेलं आहे. हा मग खडकीन पिंपळाव काय वेगळं आहे का? आणि ज्यावेळेस गणपती उत्सवामध्ये फक्त सायकलची घंटी वाजवली हा का लहान मुलापासून तर फार वयोवृद्ध म्हाताऱ्या माणसांपर्यंत किंवा मध्यम वयाच्या माणसांपर्यंत सगळ्यांना माहित आहे का हारवाला आलेला आहे? हारवाला आलेला आहे. हा हा. आणि काही समजा जर हार लागत असले काय नुसतं फोनवर किंवा नाही तर कोणी हाताहात निरोप दिला तरी त्यांना पोस्ट करायचा. हा हा हा. बघा त्या ठिकाणी शाळेचं नाव लिहिलेलं आहे. आता इथून एवढं लांबून दिसणार नाही. सौ लीलावती रिखपलाल शहा कन्या विद्या मंदिर निरा. आता आमच्या हनुमान सप्त्यामध्ये आपल्या जगन्नाथ महाराज होते ना, तर आता त्या दिवशी पण आपल्या तिकडे वारीमध्ये त्यांचं कीर्तन होतं. हा. कीर्तनामध्ये पण ते इतके लहान मुलासारखे इतकं बोललेले म्हणजे पहिले पाहिले भेट घेतली त्याच्यानंतर नाही तुमचं कार्य चांगलं आहे. तुम्हाला लवकरच तुमची पांडुरंगाची भेट होईल. रात्रीतनं 2-2:30 वाजता यात्रेचं स्वप्न करत होतो. हा. यात्रेच्या स्वप्नामध्ये बस काय असं वाटलं मी चंद्रबाई डायरेक्ट तुम्हाला लवकरात लवकर देवाची भेट होईल. भेटलं का ते गाडीवाला ते ड्रायव्हर ते यांचा पाहुणा हे बघा मसाले भात बनवलेला आहे. तो दादा वाढतोय. नाही आपण साधा भात बनवलेला आहे. तो मसाले भात कदाचित दुसऱ्या दिंडीवाल्याने दिलेला असेल. कारण दिंड्या सगळ्या शेजारी असतात आणि काय जर मटेरियल शिल्लक राहिलं तर दुसऱ्या दिंडीवाल्याला दिलं जातं. आता इथं जेवण वगैरे झाल्यानंतर मग आराम करायचा आहे. आता गेल्या वर्षी माझ्या हिशोबाने 2 तास तरी आम्ही इथं आराम केला होता. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे.